काल संध्याकाळी ऑफिसवरून येताना वसईच्या एका प्रसिद्ध केक शॉपमध्ये गेलो होतो. बायकोचा वाढदिवस होता म्हणून केक घ्यायचा होता. दुकानात चांगलीच गर्दी होती. लोक 500-300 रुपयांचे फॅन्सी केक न बघता ऑर्डर करत होते. एसीच्या थंड हवेत आणि केकच्या गोड वासात सगळं वातावरण प्रसन्न होतं. तेवढ्यात दुकानाचा काचेचा दरवाजा लोटून एक मध्यमवयीन गृहस्थ आत आले. अंगावर सिमेंट वाळूचे डाग पडलेले मळकट कपडे, पायात तुटकी स्लीपर आणि चेहऱ्यावर प्रचंड संकोच. ते बांधकाम मजूर असावेत हे बघूनच कळत होतं. त्यांचा तो अवतार बघून दुकानातली काही लोक नाकाला रुमाल लावून बाजूला सरकली. सिक्युरिटी गार्ड सुद्धा डोळे मोठे करून बघत होता. पण मी खुणेनं त्याला गप्प केलं. ते काका काउंटरवर गेले आणि एकदम हळू आवाजात विचारलं, साहेब, सर्वात स्वस्त केक कितीला आहे? सेल्समॅननं उत्तर दिलं, केक 300 पासून आहेत काका, आणि पेस्ट्री केक स्लाइस 20 रुपयाला. त्या काकांनी आपल्या खिशात हात घातला आणि 10-5च्या चुरगळलेल्या मोटा आणि काही चिल्लर काढून मोजू लागले. त्यांचे ते थरथरणारे हात आणि मोजताना चेहऱ्यावर येणारी हतबलता बघून मला राहवलं नाही. त्यांचे पैसे पूर्ण भरत नव्हते. ते खजील होऊन म्हणाले, नको साहेब, 300वाला नको, ती 20वाली एक वडी द्या. पोरीचा वाढदिवस आहे आज, तिला फक्त मेणबत्ती लावून कापायचं आहे, चव तीच असते ना. त्यांचं हे वाक्य ऐकलं आणि माझं काळीजच हललं. ज्या बापाकडे पूर्ण केक घ्यायला पैसे नाहीत, तो आपल्या मुलीच्या आनंदासाठी स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून एका तुकड्यासाठी विनवणी करत होता. एका बापाची ही लाचारी बघून डोळ्यात पाणी आलं. आपण हजारो रुपये पार्ट्यांवर उधळतो, पण कोणासाठी तरी छोटासा केक पण स्वप्न असतं. मी पटकन पुढे गेलो आणि सेल्समनला थांबवलं. त्याला सांगितलं, यांना तो डिस्प्लेमधला छानसा चॉकलेट केक द्या आणि सोबत एक मोठं चॉकलेटचं बॉक्स पण द्या. काका घाबरले, म्हणाले, साहेब, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मी त्यांचे हात पकडले आणि म्हणालो, काका, हे पैसे नका देऊ. हे त्या ताईसाठी माझ्याकडून गिफ्ट समजा. तिला सांगा एका मोठ्या भावानं पाठवलंय. केक हातात पडल्यावर त्या राकट मजुराच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. त्यांनी माझे पाय धरण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना मिठी मारली. जाताना ते इतकंच म्हणाले, साहेब, आज पोरीला रिकाम्या हाताने जावं लागेल की काय अशी भीती होती, पण तुम्ही देवमाणूस भेटलात. ते गेले, पण मला खूप मोठी शिकवण देऊन गेले. जगात कितीही महागाई वाढली तरी बापाचं प्रेम कधीच महाग होत नाही. फक्त कधीकधी परिस्थितीसमोर ते हतबल होतं. कोणाचे कपडे बघून त्यांची लायकी ठरवू नका. कधीकधी फाटक्या खिशात सुद्धा जगातलं सर्वात मोठं आणि श्रीमंत प्रेम दडलेलं असतं. जिथे शक्य असेल तिथे अशा एखाद्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न नक्की करा. तो आनंद लाख मोलाचा असतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.